मुंबईचं जे काही नेतृत्व आहे ते इकडे काही लक्ष देत नाही आणि त्यामुळं इथं शिवसेनेमध्ये संघटन मजबूत होण्याचं किंवा इथं शिवसेना वाढण्याचं काही असं चित्र दिसत नाही। तर अनेक पक्षांनी आता आम्हाला पुन्हा ऑफर दिली होती तर तुम्ही आमच्या पक्षात या, पण काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि काँग्रेसमध्ये मी मगाच सांगितलं का आमच्या रक्तामध्ये नसामध्ये हृदयामध्ये हे काँग्रेस आहे। जरी आम्ही तिथं शरीरानं नव्हतो पण इथं होतो, तिथे काँग्रेसचं काम। त्यांचे नेतृत्व चांगलंच आहे, मुंबईमध्ये चांगलं नेतृत्व आहे आणि त्यापेक्षाही आपली मातृभूमी नागपूर आहे, तर इथे ठाकरेचं नेतृत्व हवं होतं विकास भाऊचं, म्हणून त्या ठाकरेला सोडलं नाही, ते सोबतच आहे आणि आता विकास भाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये काम करायचं आहे। नागपुरात आज काँग्रेससाठी गुड न्यूज आहे। काँग्रेसचं खंबीर नेतृत्व असलेले दीपक कापसे आणि नाना जोड्यान त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा घरवापसी केलेली आहे। उद्धव ठाकरे शिवसेना गटमध्ये हे होते आणि नेमकं जर बघितलं गेलं तर आज घरवापसी त्यांची जे काँग्रेसचे बडे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीत झालेली आहे। दीपक भाऊ, का बरं काँग्रेस सोडायची वेळ आली होती आणि आज काँग्रेसमध्ये घरवापसी झालेली आहे, किती आनंदित? हे मगच तुम्हाला सांगितलं मी माझी काँग्रेस सोडण्याची त्यावेळेची काय झालं ते थोडा बिनमिटाव थोडा होतोच पक्षामध्ये किंवा काही कमी जास्त झालं, त्यामुळे गैरसमज झाले होते। त्या गैरसमजातूनच ते आम्हाला इच्छा नसताना सुद्धा जावं लागलं होतं शिवसेनेमध्ये। असं वाटलं त्यावेळेस शिवसेना बी महाविकास आघाडीच आहे, काँग्रेस पक्षातच आहे। जरी आपण हे असलं तर अनेक पक्षांनी आता आम्हाला पुन्हा ऑफर दिली होती तर तुम्ही आमच्या पक्षात या, पण काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि काँग्रेसमध्ये मी मगाच सांगितलं का आमच्या रक्तामध्ये नसामध्ये हृदयामध्ये हे काँग्रेस आहे। जरी आम्ही तिथं शरीरानं नव्हतो पण इथं होतो, तिथे काँग्रेसचं काम केलं आणि काँग्रेसमध्ये सुद्धा अनेकांची इच्छा होती का तुम्ही काँग्रेसमध्ये यावं आणि आमची मनातून अंतःकरणातून काँग्रेसवाल्यांना आम्हाला पुन्हा घ्यावं, तर त्या वेळेची आम्ही वाट पाहत होतो। ती वेळ आज आली आणि सर्वांनी आम्ही आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला। किती कार्यकर्त्यांनी तुमच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता आणि नेमकी आता बांधिलकी कशी करणार आहे? कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, कशी बांधिलकी करणार? माझ्यासोबत त्यावेळेस शिवसेनेमध्ये गेलेले सर्व जे काही माझे स्नेहप्रेमी मित्र परिवार जो होता तो शिवसेनेमध्ये गेला होता आणि तोच सर्व आज पुन्हा मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तर काँग्रेसमध्ये सुद्धा तेवढ्यांनी ते शिवसेनेमध्ये त्यांनाही पदं मिळाली होती, मोठ्या पदावर होते, पण ते आज माझ्यासोबत संपूर्ण या काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। तर त्यांचं मी मनातून अंतःकरणातून धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा काँग्रेसच्या ज्या काही निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस पुन्हा या महानगरपालिकेमध्ये पुन्हा बहुमतामध्ये येण्याकरिता आमच्या सातत्यानं मी आणि माझ्या सर्व सहकार्याच्या याच्यानी मी महानगरपालिकेमध्ये काँग्रेस कशी येईल याकरिता सातत्यानं जे काही पक्ष माझ्यावर जिम्मेदारी येईल ती प्रामाणिकपणे पार करून आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार। शिवसेनेमध्ये अस्वस्थता होती काही तुम्हाला? शिवसेनेमध्ये सांगायचं म्हणजे आताच नाना भाऊंनी सांगितलं, शिवसेनेमध्ये इथे नागपूर शहरामध्ये शिवसेना आहे, पण शिवसेना पाहिजे त्या प्रमाणामध्ये तिचं म्हणजे संघटन बरोबर नाही आहे आणि जे काही आहे लोक त्यांच्यावर माझा दोष आरोप करण्याचा हे नाही, सर्व चांगले लोक आहेत, पण मुंबईचं जे काही नेतृत्व आहे ते इकडे काही लक्ष देत नाही आणि त्यामुळं इथं शिवसेनेमध्ये संघटन मजबूत होण्याचं किंवा इथं शिवसेना वाढण्याचं काही असं चित्र दिसत नाही। हे एक विशेष आहे, कारण ते लोक इथं येतात आणि मग आम्हाला हे द्यायचे आणि निघून जायचे, अनेक प्रकारचे आश्वासन द्यायचे, पण ते आश्वासन पूर्ण होत नव्हतं आणि त्यामुळं संघटनामध्ये काम करत असताना वरच्यांचा आशीर्वाद असेल, वरच्यांचं जर परिपूर्ण इथं जे काही मागण्या होत्या त्या जर पूर्ण झाल्या तर निश्चित करण्याचं तिथे असं काहीच नाही। म्हणजे मुंबईचं जे मेन हे आहे आणि इथलं समन्वय पाहिजे तसा समन्वय नव्हता, त्यामुळं ते संघटनामध्ये आम्हाला वाटलं का इथे काही हे नाही म्हणून, त्यामुळं एक ठाकरेला सोडून दुसरे ठाकरेकडे आलेत तुम्ही, काय म्हणाल नाना भाऊ? त्यांचे नेतृत्व चांगलंच आहे, मुंबईमध्ये चांगलं नेतृत्व आहे आणि त्यापेक्षाही आपली मातृभूमी नागपूर आहे, तर इथे ठाकरेचं नेतृत्व हवं होतं विकास भाऊचं, म्हणून त्या ठाकरेला सोडलं नाही, ते सोबतच आहे आणि आता विकास भाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये काम करायचं आहे। तर बघू शकता की दीपक कापसे, नाना जोडे यांच्यासोबत आपण होतो आणि ज्या पद्धतीने घर वापसी झालेली आहे ते आनंदित आहेत आणि जी अस्वस्थता होती शिवसेनेमध्ये ते कुठे कुठे ते भोवली आणि त्याच्यामुळे हा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे। नागपूरहून मुकेश शेडो, VKB न्यूज।